Audio Jungle. Audio नमस्कार मित्रांनो, आपलं मॅथ सेकंडचं सर्कल चॅप्टर सुरू आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण महत्त्वाच्या 2 डेफिनेशन बघितल्या, इन्स्क्राईब अँगल आणि इंटरसेप्टेड आर्क. तर आता आपल्याला महत्त्वाचा थिअरम घ्यायचा आहे, तो म्हणजे इन्स्क्राईब अँगल थिअरम. स्टेटमेंट ऑफ दिस थिअरम सो सिम्पल. द मेजर ऑफ अन इन्स्क्राईब अँगल इज हाफ ऑफ द मेजर ऑफ इट्स इंटरसेप्टेड आर्क. इन्स्क्राईब अँगलचं मेजर त्याने इंटरसेप्ट केलेल्या आर्कच्या मेजरच्या निम्मे असतं, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. इन ऑल फिगर्स ओ इज द सेंटर ऑफ द सर्कल. And angle ABC is an inscribed angle which intercept arc AXC. Angle ABC is an inscribed angle in arc ABC which intercept arc AXC. या तिघ फिगरमध्ये अँगल ए बी सी हा आर्क ए बी सीमध्ये इन्स्क्राईब झाला आहे आणि त्याने आर्क ए एक्स सी हा इंटरसेप्ट केलेला आहे. या तिघ फिगरमध्ये आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, द मेजर ऑफ अँगल ए बी सी इज हाफ ऑफ मेजर ऑफ इंटरसेप्टेड आर्क ए एक्स सी. म्हणून आपण गिव्हन लिहूया. गिव्हन angle ABC is an inscribed angle in arc ABC which intercept arc AXC. या तिघ फिगरमध्ये अँगल ए बी सी हा आर्क ए बी सीमध्ये इन्स्क्राईब झाला आहे आणि त्याने आर्क ए एक्स सीला इंटरसेप्ट केलं आहे. टू प्रूव्ह या तिघ फिगरमध्ये आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, टू प्रूव्ह इन्स्क्राईब अँगलचं मेजर मीन्स मेजर ऑफ अँगल ए बी सी is half of means is equal to 1/2 measure of its intercepted arc means measure of arc. इंटरसेप्टेड आर्क कोणता आहे त्याचा, ए एक्स सी. तर या तिघ फिगरमध्ये हे प्रूव्ह करायचं आहे. मग आता या 3 फिगरमध्ये काय फरक आहे. इन फर्स्ट फिगर ए O center O is on the side of the angle ABC. In figure B, center O is in interior of angle ABC, and in figure C, center O
इज इन एक्सटिरियर ऑफ द अँगल ए बी सी. पहिल्या फिगरमध्ये ओ हा अँगल ए बी सीच्या साईडवर आहे. दुसऱ्या फिगरमध्ये सेंटर ओ हा अँगल ए बी सीच्या इंटिरियरमध्ये आणि तिसऱ्या फिगरमध्ये ओ हा अँगल ए बी सीच्या बाहेर म्हणजे एक्सटिरियरमध्ये. तर या तिघं केसेससाठी आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. म्हणून आता आपण प्रूफ देऊया. प्रूफ there are three cases. Case A means for figure A. Figure A साठी if center O is on the side of the angle ABC. पहिली केस काय आहे? ए केस की सेंटर ओ हा अँगल ए बी सीच्या साईडवर आहे. मग आपण ही फिगर पुन्हा समजून घेण्यासाठी पुन्हा फिगरकडे न जाता ती फिगर आपण काढून घेऊया. बघा ही फिगर आपण घेतली आहे. या फिगरमध्ये सेंटर ओ हा अँगल ए बी सीच्या बी सी साईडवर आहे. यासाठी आपण प्रूव्ह करूया. या फिगरमध्ये आपण कन्स्ट्रक्शन करूया. ड्रॉ सेगमेंट ओ ए. कन्स्ट्रक्शन ड्रॉ segment OA. Suppose or let's measure of angle ABC is equal to x. आपण जो इन्स्क्राइब अँगल आहे घेतला आहे त्याचं मेजर आपण एक्स मानून घेऊ. म्हणजे हा अँगल किती आहे? एक्स. That therefore angle ABC means angle OBA, that is angle measure of angle OBA is equal to x. Now in triangle AOB, segment OA congruent to segment OB. Reason, radii of same circle. That means triangle OAB is an isosceles triangle. Therefore, by isosceles triangle theorem, two angles are congruent, angle OBA and angle OAB. Therefore, angle OBA congruent to angle OAB. These two angles are congruent. That means the measure of these two angles are equal. Therefore, measure of angle OBA is equal to measure of angle OAB.
but angle measure of angle OBA is x. Therefore, the measure of both angles is x. Therefore, measure of angle OBA is equal to measure of angle OAB is equal to x. हे आपण काढून घेतले. म्हणजे थोडक्यात हे दोघं अँगलचं मेजर आलं एक्स. नाव अँगल AOC, this central angle is an exterior angle of triangle AOB. Now angle AOC is an exterior angle of triangle AOB, but we know that remote interior angle theorem, नवीला आपण remote interior angle theorem घेतला आहे. The measure of exterior angle of triangle is equal to sum of measures of its remote interior angles. म्हणजे याचा अर्थ अँगल AOCचं मेजर म्हणजेच अँगल OAB आणि अँगल OBA या दोघांची सम म्हणजे x प्लस एस हा अँगल काय येईल ट्वाइस एक्स. Therefore, by remote interior angles theorem, measure of angle AOC, measure of exterior angle, is equal to sum of measures of its remote interior angles, means measure of angle OAB plus measure of angle OBA. Is equal to this measure of these two angles is x each, means x plus x. Therefore, measure of angle AOC is equal to x plus x twice s. Means this central angle is twice s, but the measure of central angle is the measure of its corresponding minor arc. That means arc AOC चं मेजर म्हणजे arc AXC चं मेजर. Therefore, measure of arc AXC या आर्कचं मेजर सुद्धा सेंट्रल अँगल एवढं म्हणजे किती येईल ट्वाइस एक्स इज इक्वल टू ट्वाइस एक्स मीन्स 2 इंटू एक्स. आणि एक्स कोणत्या अँगलचं मेजर सुरुवातीला मानलं आहे आपण अँगल ABCचं, त्याला नंबर 1 देऊन टाकूया. म्हणजे आपल्याला इथे लिहिता येईल 2 इंटू मेजर ऑफ अँगल ABC मीन्स मेजर ऑफ अँगल AXC is equal to twice measure of angle ABC. Therefore, हा जो 2 आहे लेफ्ट हँड साईडला तो 1/2 होईल. Therefore, measure of angle ABC is equal to 1/2 measure of arc AXC. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. बघा 2 प्रूव्हमध्ये आपण तेच लिहिलं आहे. मेजर ऑफ अँगल ABC इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क ABC. हे झालं आपलं केस ए साठी प्रूव्ह झालं. आता आपण केस बी घेऊया. केस बी इफ सेंटर O is in interior of angle ABC,
म्हणजे सेंटर ओ हा आता अँगल ए बी सीच्या इंटिरियरमध्ये असताना, म्हणजे ही बी केस. आता आपण ही बी केस पुन्हा फिगर आपण खाली घेऊया, म्हणजे पुढे तिथल्या तिथंच समजून घ्यायला आपल्याला अडचण येणार नाही. बघा इथं सेंटर जो आहे सर्कलचा तो आता अँगलच्या इंटिरियरमध्ये. इथं पण कन्स्ट्रक्शन करूया. ड्रॉ रे बी ओ, व्हर्टेक्स बी पासून सेंटरमधून जाणारा रे काढूया. विच इंटरसेक्ट द सर्कल इन पॉइंट डी. Suppose this ray intersect the circle in point D. या पद्धतीने मग आपण कन्स्ट्रक्शन लिहूया. ड्रॉ रे BO which intersect the circle in point D. in point D. हे कन्स्ट्रक्शन केल्यामुळे आपल्याला दोन अँगल मिळाले की ज्या अँगलच्या साईडवर ओ सेंटर ओ आहे. देर आर टू अँगल्स सच दॅट सेंटर ओ इज ऑन साइड ऑफ दोज अँगल्स. कोणते दोन अँगल आहेत की ज्यांच्या साईड्सवर सेंटर ओ आहे. अँगल AOD आणि अँगल CBD. ABD आणि CBD. आणि अँगलच्या साईडवर जर सेंटर असेल त्याच्यासाठी आपण पहिली केस प्रूव्ह केली आहे. मग पहिल्या केसचा आपण जर वापर केला तर या दोघांचे मेजर त्याने इंटरसेप्ट केलेल्या आर्कच्या मेजरच्या निम्न असू शकतं. मग आता आपण इथं लिहूया सेंटर ओ. सेंटर ओ is on side of angle ABD. Angle ABD. Therefore, by case A, पहिली जी केस आपण प्रूव्ह केली त्या केसमध्ये सेंटर जो होता तो अँगलच्या साईडवर होता. त्या केसचा वापर करूया. वी गेट angle ABD, measure of angle ABD is equal to 1/2 measure of its intercepted arc. आता ABD ने कोणता आर्क इंटरसेप्ट केला आहे? मायनर आर्क AD. याला आपण इक्वेशन नंबर 2 देऊया. तसं सेंटर ओ हा अँगल CBD वर सुद्धा आहे. ऑल्सो सेंटर ओ is on side of angle CBD. Therefore, also by case A, we get measure of angle CBD is equal to 1/2 measure of its intercepted arc. Which arc? Arc DC or CD. त्याने कोणता आर्क इंटरसेप्ट केला आहे? DC. याला आपण इक्वेशन नंबर 3 देऊया. आता आपल्याला अँगल ABDचं मेजर मिळालं आणि अँगल CBDचं मेजर मिळालं. पण हे दोघं अँगल मिळून कुठला अँगल तयार होणार? हे दोन अँगल मिळून हा एक अँगल ABD आणि हा दुसरा अँगल CBD. दोघं मिळून कोणता? अँगल ABC. म्हणून आपण इक्वेशन 2nd आणि 3rd ची ॲडिशन घेऊया. ॲडिंग
equations 2 and 3 we get. Therefore, addition of LHS, measure of angle ABD plus measure of angle CBD is equal to sum of RHS of equation 2 and 3, 1/2 measure of arc AD plus 1/2 measure of arc DC. The sum of these two angles is measure of angle ABC. Therefore, measure of angle ABC is equal to, on right hand side 1/2 is common, 1/2 in rectangular bracket measure of arc AD plus measure of arc DC. Therefore, measure of angle ABC is equal to 1/2 the measure of arc AD plus measure of arc DC. हे AD आणि DC हे दोन आर्क मिळून कोणता तयार होईल? पूर्ण आर्क AXC, म्हणजेच 1/2 मेजर ऑफ आर्क AXC. आणि आपल्याला हेच प्रूव्ह करायचं होतं, म्हणजे सेकंड केस साठी सुद्धा ते प्रूव्ह झालं आहे. आता आपण केस थर्ड घेऊया. केस C. If center O is in exterior of angle ABC. आता सेंटर हा अँगलच्या एक्सटिरियरमध्ये, आधी आपण साईडवर घेतल्यानंतर इंटिरियरमध्ये, आता एक्सटिरियर म्हणजे फिगर सी. म्हणून आपण फिगर सी पुन्हा कॉपी करूया. ही बघा फिगर सी, याच्यात सेंटर हा अँगल ABCच्या आता एक्सटिरियरमध्ये. इथं पण कन्स्ट्रक्शन करूया. ड्रॉ रे BO, बी पासून वर्टेक्स बी पासून सेंटरमधून जाणारा रे काढूया. की जो सर्कलला D मध्ये इंटरसेक्ट करेल. इथं D पॉईंट घेऊन टाकू आपण आणि कन्स्ट्रक्शन लिहूया. ड्रॉ रे BO मागच्या याच्याप्रमाणेच विच इंटरसेक्ट सर्कल in point D. Here also two angles where the center is on side of those angles. इथं सुद्धा दोन अँगल असे आहेत की सेंटर हा त्यांच्या त्या अँगलच्या साईडवर आहे. असे कोणते दोन अँगल आहे? ABD आणि CBD. ABDचे BD साईडवर आहे, CBDचे BD साईडवर सेंटर O आहे. म्हणजे पुन्हा केस A आपण वापरू शकतो. मग आपण इथं तसं लिहूया. सेंटर O is on side of angle ABD. Therefore, by case A,
कारण केस एमध्ये आपण अँगलच्या साईडवर सेंटर घेऊन ते प्रूव्ह केलं होतं, म्हणून तीच केस आपण इथं वापरणार आहे. म्हणून अँगल ए बी डीच्या साईडवर, म्हणून अँगल ए बी डीचं मेजर त्याने इंटरसेप्ट केलेल्या आर्कच्या मेजरच्या निमील. देअर फॉर मेजर ऑफ अँगल ए बी डी इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ इट्स इंटरसेप्टेड आर्क. आता आर्क ए बी डीने कोणता आर्क इंटरसेप्ट केला आहे? ए बी डीने तो केला आहे ए सी डी, आर्क ए सी डी. याला इक्वेशन नंबर आपण 4 देऊया. पुन्हा दुसरा अँगल घ्या की ज्याच्या साईडवर सेंटर ओ आहे. कोणता आहे? सी बी डी. also center O is on side of angle CBD. Therefore, also by case A, we get the measure of angle CBD is equal to 1/2 measure of its intercepted arc. CBD ने कोणता आर्क इंटरसेप्ट केला आहे? CD. मेजर ऑफ आर्क मायनर आर्क CD. याला इक्वेशन नंबर 5 देऊया. मागच्या बी केसमध्ये आपण अशाच दोन अँगलचे मेजरचे इक्वेशन मिळाले होते आणि तिथे ॲडिशन केली होती. आता इथं सबट्रॅक्शन करूया. ए बी डी या पूर्ण अँगलमधून हा सी बी डी जर वजा केला, अँगल सी बी डी, तर आपल्याला अँगल ए बी सी मिळेल. म्हणून इक्वेशन 4मधून इक्वेशन 5 सबट्रॅक्ट करूया. सबट्रॅक्ट इक्वेशन 5 फ्रॉम इक्वेशन 4 वी गेट. म्हणून इक्वेशन 4चे LHS मधून इक्वेशन 5ची LHS वजा करूया. अँगल ए बी डी, मेजर ऑफ अँगल ए बी डी मायनस LHS ऑफ इक्वेशन 5 मेजर ऑफ अँगल सी बी डी इज इक्वल टू सबट्रॅक्शन ऑफ RHS 1/2 measure of arc ACD minus 1/2 measure of arc RHS of equation 5 measure of arc CD. Therefore, measure of angle ABD minus measure of angle CBD. अँगल ए बी डीमधून अँगल सी बी डीचं मेजर जर वजा केलं, हा पूर्ण अँगलमधून हा खालचा अँगल वजा केला, तर हा अँगल ए बी सी राहील. म्हणजे LHS काय येईल? मेजर ऑफ अँगल ए बी सी. अँगल ॲडिशन प्रॉपर्टीने आपण काढू शकतो. इज इक्वल टू राईट हँड साईडला 1/2 कॉमन निघेल आणि रेक्टँग्युलर ब्रॅकेटमध्ये काय राहील? मेजर ऑफ आर्क ए सी डी minus measure of arcs CD. Rectangular bracket complete. Therefore, measure of angle ABC is equal to 1/2 measure of arc. आता या दोन आर्कच्या मेजरचा डिफरन्स काय? अँगल ए सी डी म्हणजे हा पूर्ण अँगल ए सी डी त्याच्यातून सी डी आर्कचं मेजर वजा केलं म्हणजे काय येईल? AXC इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क AXC. आणि हेच आपल्याला काय करायचं तर प्रूव्ह करायचं. या पद्धतीने हा आपला थेरम काय झाला? प्रूव्ह झाला आहे तिघ केससाठी. कोणत्या 3 केस? की सेंटर हा अँगलच्या साईडवर असताना, इंटिरियरमध्ये असताना आणि एक्सटिरियरमध्ये असताना. पुन्हा समजून घ्या इन्स्क्राईब अँगल काय, इन्स्क्राईब अँगल थेरम काय म्हणतो? द मेजर ऑफ अँड इन्स्क्राईब अँगल
इज इक्वल टू हाफ ऑफ मेजर ऑफ इट्स इंटरसेप्टेड आर्क. म्हणजे अँगल ए बी सीचं मेजर, या अँगलचं मेजर आर्क ए एक्स सीच्या निम्मे, म्हणजे मेजर ऑफ आर्क ए एक्स सी, हा जो रेड ए एक्स सी त्याच्या मेजरच्या निम्मे हा अँगल. इथं सुद्धा हा अँगलचं मेजर ए एक्स सीच्या निम्मे. तसंच या अँगलचंही मेजर आर्क ए एक्स सीच्या निम्मे, म्हणजे इन्स्क्राईब अँगलचं मेजर त्याने इंटरसेप्ट केलेल्या आर्कच्या मेजरच्या निम्मे. थोडक्यात हा आर्क जर 80 डिग्रीचा असेल तर हा अँगल येईल 40 डिग्रीचा. हा आर्क जर 100 डिग्रीचा असेल तर हा अँगल येईल 50 डिग्रीचा. आणि हा आर्क जर 50 डिग्रीचा असेल आर्क ए एक्स सी तर हा त्याचे निम्मे, म्हणजे किती 25 डिग्रीचा. मीन्स द मेजर ऑफ ॲन इन्स्क्राईब अँगल इज हाफ ऑफ मेजर ऑफ इट्स इंटरसेप्टेड आर्क. असा हा महत्त्वाचा इन्स्क्राईब अँगल थिअरम या ठिकाणी आपला संपला आहे. इथं आपण थांबूया. थँक्यू.